आणि आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंचा एकाच बॅनरवर फोटो, कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्यांचे फोटो कार्यकर्त्यांना एकाच बॅनरवर लावल्यानं चर्चा। गुंड निलेश घायवळनं पुण्याबाहेरील जमवलेल्या संपत्तीची तपासणी होणार। घायवळनं ताराशिव, जामखेड, पाटण परिसरात मोठी मालमत्ता जमवल्याची पोलिसांची माहिती। कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळसह त्याच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड शहरात डबल डेकर बस धावणार। डबल डेकर बसची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू। पुढील दिवसांमध्ये आणखी प्रमुख मार्गांवर या बसची चाचणी घेतली जाणार। पुण्यातील मुळा मुठा नदीच्या सुशोभीकरणासाठी संरक्षण खात्याची जागा मिळण्याची शक्यता। प्रस्ताव तयार करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन सुरू। 5 दिवसात 800 एकर जमिनीची मोजणी पूर्ण। मोजणीच्या वेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन। 2000 शेतकऱ्यांची भूसंपादनाला संमती। पुण्यातील बेल्हे जेजुरी राज्यमार्गावरील लाखणगावमध्ये पुलाचं काम 4 ते 5 वर्षापासून रखडलेलं। या विरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक। येत्या 2 दिवसात पुलाचं काम पूर्ण करा, अन्यथा जलसमाधी घेण्याचा इशारा। पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरजवळ भीषण अपघात। कारनं दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर गाडी 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली। अपघातात दुचाकीस्वारासह 2 गंभीर जखमी। पुण्याच्या खेड तालुक्यातील रेटवाडीत गॅस सिलेंडरचा साठा जप्त। विविध कंपन्यांचे 80 गॅस सिलेंडर जप्त। पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची छापा टाकत कारवाई।